मॉर्निंग. सॉलिड स्टेट मध्ये आपण कालच्या लेक्चरला कुठला पॉईंट स्टडी केला बघा, पॅकिंग इफिशियन्सी इन एससीसी लास्ट लेक्चर मध्ये. आजच्या लेक्चरला काय करायचंय, पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी. बीसीसी म्हणजे कोण आहे बघा, बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बीसीसी मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम बीसीसी मध्ये किती आहेत, इन ए नंबर बीसीसी नंबर ऑफ ॲटम्स आर 2. आता बघा, पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला बॉडी सेंटर युनिट सेल मधली काढायची आहे. कालचा फॉर्म्युला आणि आजचा फॉर्म्युला दोघांमध्ये काय फरक असणार आहे. बीसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स आपण कॅल्क्युलेट केले. नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन बीसीसी, वाटलं तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये चेक करा की बीसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 2 आहेत. फक्त चेंज काय होणार आहे फॉर्म्युल्यामध्ये, व्हॉल्यूम ऑफ 2 स्पेअर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एससीसी, बीसीसी आणि एफसीसी हे तिन्ही जरी युनिट सेल असतील तुमचे, तर तिन्हीमध्ये टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा तुमचा सेम राहणार आहे, कारण युनिट सेलचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही. त्याचा व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केला ते आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी मध्ये काढायचं आहे. तर बीसीसी मध्ये नंबर ऑफ स्पेअर्स और ॲटम्स किती असणार आहेत तुमचे, 2 असणार आहेत. म्हणून कालचा फॉर्म्युला आणि आजचा फॉर्म्युला दोघांमध्ये काय फरक आहे, पॅकिंग इफिशियन्सी इन एससीसी मध्ये 1 स्पेअर असणार, पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी मध्ये 2 स्पेअर असणार. समजा मला पॅकिंग इफिशियन्सी आता एफसीसी ची काढायची आहे, तर फॉर्म्युला काय येणार, टोटल व्हॉल्यूम ऑफ किती नंबर ऑफ स्पेअर, 4 नंबर ऑफ स्पेअर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. कारण बीसीसी मध्ये नंबर ऑफ एफसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, 4 आहेत. बीसीसी मध्ये 2 आहेत म्हणून इथं 2 स्पेअर. एससीसी मध्ये 1 ॲटम आहे म्हणून इथं 1 स्पेअर. कालच्या लेक्चरचा फॉर्म्युला बघा. आता मला काय करायचंय, पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी काढायचे. तर बीसीसीचं म्हणजे बॉडी सेंटर युनिट सेलचं पहिल्यांदा तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन दाखवायला लागेल. पहिले काय करायला लागेल, डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन दाखवायला लागेल. हा बघा, दिस वन इज द युनिट सेल विच रिप्रेझेंट्स द कंडिशन्स ऑफ बॉडी सेंटर्ड युनिट सेल. हा तुमचा बॉडी सेंटर्ड युनिट सेल असणार. कसं रिप्रेझेंट करायचं बॉडी सेंटर्ड युनिट सेल, कशाला म्हणायचं आहे, इफ नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ओनली ॲट द कॉर्नर ॲज वेल ॲज सेंटर ऑफ द बॉडी. ही कंडिशन तुमची कोणाची आहे, बॉडी सेंटर्ड युनिट सेलची आहे. आता पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी रिक्वायर्ड असणार आहेत बघा. व्हॉल्यूम ऑफ 2 स्पेअर, 2 स्पेअरचं व्हॉल्यूम काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ह्या दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या पॅकिंग इफिशियन्सीसाठी. तर ह्या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर आपल्याला एक बघायचं आहे की कालच्या लेक्चरला आपण काय काढलं होतं बघा, रिलेशनशिप काढलं होतं. रिलेशनशिप बिटवीन, कोणामधलं रिलेशनशिप काढायला लागेल बघा, रिलेशनशिप बिटवीन कोण असणार तुमची, एज लेंथ. एज लेंथ म्हणजे कोण, ए. समजा तुम्ही ए रिप्रेझेंट करता, ए कन्सिडर करा. अँड सेकंड इज व्हॉट, रेडियस. रेडियस आणि एज लेंथ ह्या दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे ते अगोदर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल, ते काढायला लागेल. का कॅल्क्युलेट करायचं ते पण बघा. ह्या दोघांमधलं रिलेशनशिप का काढायचे, कारण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुमचा काय असणार आहे, कालच्या लेक्चरला तुमच्या लक्षात आलं असेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असणार आहे, ए क्यूब म्हणजे लेंथचा क्यूब. लेंथ इंटू लेंथ, कारण बघा ते लांबी गुणले रुंदी गुणले उंची म्हणतात ते. लेंथ एल क्यूब ए क्यूब असेल. ए म्हणजे तुम्हाला अगोदर माहित असायला पाहिजे की एची व्हॅल्यू काय असणार. म्हणून पहिल्यांदा काय करायचं आहे, पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर, म्हणजे ह्या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ अँड रेडियस हे तुम्हाला काढून घ्यायला लागेल. आता रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ आणि रेडियस बीसीसी मधला आणि एससीसी मधला यांच्यामध्ये फरक असणार आहे का, हा क्वेश्चन आहे. की बीसीसी आणि एससीसी मध्ये असणार रिलेशनशिप हे वेगळं आहे. त्याच्या पाठीमागचं रिझन काय की इन एससीसी नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट ओनली ॲट द कॉर्नर, म्हणून तिथं असणार रिलेशनशिप वेगळं असणार आहे. इथं नंबर ऑफ ॲटम्स कुठं प्रेझेंट आहेत, कॉर्नर ॲज वेल ॲज सेंटर ऑफ द बॉडी. म्हणून रिलेशनशिप तुमचं एज लेंथ आणि रेडियस मध्ये बीसीसी आणि एफसीसी मध्ये दोघांमध्ये डिफरंट येईल. मग ते आपल्याला अगोदर रिलेशनशिप काढायचं. कसं काढायचं बघा, ह्या तुमचा सेंटरचा ॲटम आहे, चेंज असणार आहे बघा. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे मी त्या अगोदर तुम्हाला क्लिअर करतो, त्याला आपण काहीतरी नाव देऊया. आणि हा एक ट्रायंगल सिलेक्ट करायचा आहे, कारण आपल्याला दोघांचं रिलेशनशिप काढायचं आहे. फक्त समजून घ्या, आपोआप लक्षात येईल. ए बी सी, ए बी सी हा एक ट्रायंगल आहे. आणि दुसरा ट्रायंगल मी कुठला सिलेक्ट केलाय बघा, ए सी डी. 2 ट्रायंगल्स मी सिलेक्ट केले. पहिला कुठला आहे, ए बी सी. दुसरा कुठला आहे, ए सी आणि डी. आता ह्या दोघांवरून आपल्याला रिलेशनशिप काढता येईल का ते एकदा क्लिअर करा. बघा काय करायचंय, हा तुमचा एडी आहे, ही एज लेंथ आहे, ज्याला तुम्ही रिप्रेझेंट करू शकता ए ने. हे काय एज लेंथ आहे, कारण तुम्ही कालच्या लेक्चर ऑलरेडी बघितलंय. याला तुम्ही रिप्रेझेंट करू शकता ए ने, ए पण तेवढीच असणार आहे. याला पण तुम्ही रिप्रेझेंट करा ए ने.
आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इथून इथपर्यंत डिस्टन्स. ते डिस्टन्स काय असेल ते बघा. काय असणार बघा, तुमचा तो पायथागोरस आहे. पायथागोरसने काय सांगितलंय, AC स्क्वेअर हे डिस्टन्स मला काढायचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल सांगा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पायथागोरसचं जर पायथागोरसला इथे आपण अप्लाय करतोय, काय घडते बघा, AC स्क्वेअर म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कारण हे डिस्टन्स काय असेल तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, ते आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करणार आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हा तुमचा पायथागोरस सांगतोय. कोण सांगतोय, पायथागोरस सांगतोय. AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. काय घडेल बघा, AB स्क्वेअर इथून इथपर्यंत डिस्टन्स काय तुमचं A आहे, त्याला मी रिप्रेझेंट करतो A स्क्वेअर ने. A स्क्वेअर प्लस हे BC किती डिस्टन्स आहे, Aच आहे. कारण एज लेंथ आहे, आपण एज लेंथला ए ने रिप्रेझेंट करतो. इकडे काय प्रत्येक एज लेंथ डिफरंट घेण्याची आवश्यकता नाहीये. A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू काय, A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर किती येणार आहे, ट्वाइस A स्क्वेअर. बघा मला डिस्टन्स कुठलं मिळालंय, कारण मला रिलेशनशिप काढायचं एज लेंथ आणि रेडियसचं. आता रेडियस काय बघा, AD इथून इथपर्यंतची रेडियस काय असेल बघा, दिस इज द वन स्पेअर, म्हणजे A च्या जवळ असणारा स्पेअर हा आहे. हा स्पेअर मी इथं दाखवलाय. त्याच्यानंतर येणारा हा सेकंड स्पेअर आहे की जो तुमचा सेंट्रल आहे, आणि हा येणारा की जो तुमचा कुठे आहे, D आहे. बघा कोण कोण आहे, हा A च्या जवळ असणारा हा स्पेअर आहे, हा सेंट्रल असणारा स्पेअर आहे, आणि हा D च्या ठिकाणी असणारा स्पेअर आहे. बघा मला इथून इथपर्यंत डिस्टन्स रेडियसच्या फॉर्म मध्ये दाखवायचं आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स कसं दाखवायचं आहे, रेडियसच्या फॉर्म मध्ये दाखवायचं. एकदा रेडियस काढायचे, नंतर एज लेंथ काढायचे. रेडियस काय येईल बघा, रेडियस सगळ्यांना समजतं का, हा बघा इथून इथपर्यंतची रेडियस किती आली, ट्वाइस R. इथून इथपर्यंतची रेडियस किती आली, ट्वाइस R. ह्या स्पेअर पासून इथल्या स्पेअर म्हणजे ह्या स्पेअर पर्यंत इथून इथपर्यंत डिस्टन्स आलं ट्वाइस R. आता हा A आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स आलं R, आणि हा D आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स आलं R. मला सांगा AD इज इक्वल टू व्हॉट. डिस्टन्स कुठले कुठले कॅल्क्युलेट केले बघा. A पासून इथपर्यंत अंतर ते म्हणजे डिस्टन्स रेडियस. इथून इथपर्यंत अंतर हे टोटल, कारण हा सगळा स्पेअर तुमच्या बॉडीमध्ये आहे, हा सगळा स्पेअर बॉडीमध्ये अवेलेबल आहे, म्हणून इथं रेडियस आली ट्वाइस R. आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स नंतर R प्लस ट्वाइस R प्लस R किती येईल बघा, R प्लस ट्वाइस R प्लस R इज इक्वल टू 4R. हे AD डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलं इन द फॉर्म ऑफ रेडियस. इथून इथपर्यंत डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं इन द फॉर्म ऑफ रेडियस. आता ADच डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय, हेच डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इन द फॉर्म ऑफ एज लेंथ. फक्त रिलेशनशिप कसं येते बघा. आता AC स्क्वेअर तुम्ही काढला, तो किती मिळाला, ट्वाइस A स्क्वेअर. आता मला काय करायचं बघा, AC कॅल्क्युलेट केला. आता दुसरा ट्रँगल सिलेक्ट करा. कसं ट्रँगल सिलेक्ट करा, सिलेक्ट करा कुठला ट्रँगल सिलेक्ट करायचं की जेणेकरून तुम्हाला ADचं डिस्टन्स काढता येईल. ट्रँगल AC आणि D. आणि इथला ट्रँगल कुठला होता ते पण सांगा. ट्रँगल ABC. तुमचा पायथागोरस काय सांगतो बघा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणखी एकदा बघा, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि इथला आता सेकंड कुठला ट्रँगल आहे बघा, कारण मला हे डिस्टन्स पाहिजे इन द फॉर्म ऑफ एज लेंथ. मी रेडियसच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट केलंय, कारण मला दोघांमधलं रिलेशनशिप फाइंड करायचंय. काही नाही बघा, ट्रँगल ACD. बघा इथं जसं तुम्ही रिलेशनशिप दाखवलं किंवा जो फॉर्म्युला दाखवला तो इथं दाखवा. काय येणार आहे, ट्रँगल ACD इज इक्वल टू कोण सांगतं बघा, AD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. हे कोण सगळं बोलतोय, हा तुमचा पायथागोरस बोलतोय बरं का. हे कुठून आणलं असं कोणाला क्वेश्चन असेल तर त्याने लक्षात ठेवा. हा आणण्यापाठीमागं कोण आहे, तुमचा पायथागोरस आहे. हा आणण्यासाठी पाठीमागं कोण आहे, तुमचा पायथागोरस आहे. AD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. आता AD स्क्वेअर आपल्याला काढायचं. AC स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे, AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस A स्क्वेअर. मी इथं लिहून टाकतो. AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस A स्क्वेअर प्लस प्लस CD काय असणार, इथून इथपर्यंत डिस्टन्स, ही पण एज लेंथच आहे म्हणजे ती पण एच असणार. ट्वाइस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू थ्राइस A स्क्वेअर. दिस डिस्टन्स इज द AD स्क्वेअर. बघा लक्षात येते का, AD स्क्वेअर मी कुठल्या फॉर्म मध्ये काढलं, एज लेंथच्या फॉर्म मध्ये एकदा काढलाय, आणि AD हा कुठल्या फॉर्म मध्ये काढलाय,
रेडियसच्या फॉर्म मध्ये काढलाय. आता ह्या दोघांमध्ये मला सिमिलरिटीज काय दिसत आहेत बघा. दोघांमध्ये सिमिलरिटीज काय, हा एडी स्क्वेअर आहे तर हा फक्त एडी आहे. मग ह्या एडी स्क्वेअरचं कन्वर्जन मला कशामध्ये करायला लागेल, एडी मध्ये करायला लागेल. मग इथं मी काय काय म्हणणार आहे बघा, टेकिंग व्हॉट स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडने स्क्वेअर रूट घ्या. काय मिळेल बघा, एडी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3. 3 हा तुमचे नंबर आहे ना, त्याचा स्क्वेअर रूट म्हणजे आता 3चं स्क्वेअर रूट आपण माहिती नाही म्हणून त्याला डायरेक्ट स्क्वेअर रूटच्या फॉर्म दिल्या. स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार, ए येणार. बघा सगळ्यांच्या लक्षात येतंय का. दिस वन इज द इक्वेशन फर्स्ट, दिस वन इज द इक्वेशन 2. चला दोघांना कंबाईन करा. by combining इक्वेशन, कुठले इक्वेशन कंबाईन करणार आहे, बाय कंबाईनिंग. कारण बघा लेफ्ट हँड साइड जर तुमची सेम असेल तर डेफिनेटली राईट हँड साइड पण कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. बाय कंबाईनिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 काय मिळेल बघा, एडी सेम आहे. आणखीन एकदा बघा, दिस वन इज द लेफ्ट हँड साइड, एडी दोन्ही साइडला सेम आहे म्हणजे लेफ्ट साइड झाली स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू ए आणि 4r म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 4r. मी असं लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 3a इज इक्वल टू 4r. हे कंबाईन केल्यानंतर असं डायरेक्ट लक्षात येत नसेल तर आणखीन एक कंडिशन आहे, आणखीन एक आपल्याकडे बी आहे ते बघा. हा इथं कोण आहे, फर्स्ट इक्वेशन एडी इज इक्वल टू 4r, सेकंड इक्वेशन एडी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3r, सॉरी स्क्वेअर रूट ऑफ 3a. लेफ्ट हँड साइड सेम आहे, राईट हँड साइड पण डेफिनेटली सेम यायला पाहिजे. मग करा कंबाईन, स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 4r, स्क्वेअर रूट ऑफ 3 इज इक्वल टू 4r. तर काय येणार, ए इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3. ए इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3. कारण स्क्वेअर रूट ऑफ 3 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार. ए इज इक्वल टू काय मिळाला, 4r डिवायडेड बाय रूट 3, 4r डिवायडेड बाय रूट 3. हे झालं रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ अँड रेडियस इन ए बॉडी सेंटर्ड युनिट सेल. तर रिलेशनशिप काय आले बघा, ए इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय रूट 3. हे लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय रूट 3. आता बघा रिलेशनशिप मिळाले म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मिळालाय. रिलेशनशिप मिळाले म्हणजे काय मिळालं, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. याचा तुम्ही पाहिजे तर हे करा, स्क्रीनशॉट घ्या, नंतरचा पॉईंट मी एक्सप्लेन करतो. ठीक. आता या इकडे पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी. रिलेशनशिप मी काढलंय, रिलेशनशिप काय मिळालं बघा इथे लिहून टाकतो. ए इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय रूट 3. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ अँड रेडियस. हा आता काय करायचंय, व्हॉल्यूम ऑफ 2 स्पेअर कॅल्क्युलेट करायचं. अगोदर व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअर लिहून टाका, व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअर. कारण हे इक्वेशन मध्ये जे व्हॅल्यूज जे काही तुम्हाला हे लागतं हे दोन कॅल्क्युलेट करा, पॅकिंग इफिशियन्सी मिळाली. व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअर, एका स्पेअरचा काय व्हॉल्यूम असेल, व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअर इज इक्वल टू, व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअर इज इक्वल टू काय बघा, व्हॉल्यूम ऑफ 1 स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. बघा तो सगळं मॅथमॅटिक्स आहे, थोडंसं समजून घ्या, समजून घेतलं तरी डेफिनेटली लक्षात येणार आहे. 4/3 पाय आर क्यूब हा तुमचा स्पेअरचा किंवा क्यूबचा व्हॅल्यूम असतो. हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन म्हणजे काय की हा फॉर्म्युला आहे. हे काय मी माझ्या घरीहून आणलेलं नाही किंवा तुम्ही तुमच्या घरीहून आणलेलं नाही, हा फॉर्म्युला आहे, फक्त लक्षात ठेवा 4/3 पाय आर क्यूब. आता हा कितीसाठी आहे, 1 स्पेअर साठी. आपल्याला किती आपल्या युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ स्पेअर्स आहेत, आपल्या युनिट सेल मध्ये नंबर ऑफ स्पेअर्स किती आहेत, 2 आहेत. जर 2 नंबर ऑफ स्पेअर असतील तर त्याचा व्हॅल्यूम काय असेल ते इथं बघा, व्हॅल्यूम ऑफ 2 स्पेअर. चला एका स्पेअरचा किती आहे
4/3 पाय आर क्यूब. वन स्क्वेअर साठी किती आहे? 4/3 पाय आर क्यूब. तर मला सांगा टू स्क्वेअर साठी काय असेल? ओनली मल्टिप्लिकेशन ऑफ टू. एकासाठी 4/3 पाय आर क्यूब, तर दोघांसाठी किती? 2 ने मल्टिप्लिकेशन करा. किती येणार आहे बघा? 8/3 पाय आर क्यूब. 8/3 पाय आर क्यूब इज द व्हॅल्यूम ऑफ टू स्पियर. टू स्पियरचा मला व्हॅल्यूम मिळाला 8/3 पाय आर क्यूब. आता राहिला प्रश्न कशाचा? व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. पाहिजे तर याला थर्ड इक्वेशन मान. जसे इक्वेशनचे नंबर द्यायचे तसे दे बघा. दिस इज द थर्ड इक्वेशन, दिस इज द फोर्थ इक्वेशन. व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. चला कोण सांगते मला व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल काय असेल? व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब. व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल काय तुमचा? ए क्यूब आहे. कारण लक्षात ठेवा क्यूबचा व्हॅल्यूम सेम असतो, लेंथचा क्यूब असतो. म्हणजे हा ए तुमची झाली लेंथ, एचा क्यूब म्हणजे व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल. ए क्यूब इज इक्वल टू काय असणार आहे बघा? रिलेशनशिप आपल्या जवळ आहे. रिलेशनशिप आहे काय? 4r डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 होल क्यूब. ए क्यूब म्हणजे काय? ए तुमचा काय बघा? ए म्हणजे कोण? 4r डिवायडेड बाय रूट 3. 4r डिवायडेड बाय रूट 3 आणि क्यूब आहे, एचा क्यूब आहे म्हणून हे 4r डिवायडेड बाय रूट 3 चा टोटली काय घेतला? क्यूब घेतला. चला इक्वेशन सॉल्व करा. काय येईल बघा? हा 4r क्यूब, r 4 क्यूब किती येईल बघा? 64. 4 चा क्यूब किती? कसं आणलं रे बाबा? हे कसं आणलं? परत प्रॉब्लेम नको. 4 चा क्यूब 64, r चा क्यूब, r क्यूब इज इक्वल टू r क्यूब, r क्यूब, r क्यूब. आता सगळ्यात महत्त्वाचं इथं टर्निंग पॉइंट आहे बघा. स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 3 चा क्यूब, स्क्वेअर रूट ऑफ 3 चा क्यूब. मॅथमॅटिक्स वाल्यांना हे लक्षात येत असेल, ज्यांचं बायोलॉजी त्यांनी समजून घ्या मी काय सांगतोय ते बघा. स्क्वेअर रूट ऑफ 3 चा काय आहे? क्यूब आहे. बघा मला हे कसं लिहिता येईल? स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3. रूट 3 इंटू रूट 3 इंटू रूट 3 हे जरा सेपरेटली ठेवा. रूट 3 इंटू रूट 3 इंटू रूट 3. हे रूट 3 चं मी असं ह्या फॉर्म मध्ये लिहिला, रूट 3 ला मी ह्या फॉर्म मध्ये लिहिला. आता काय करता येईल बघा पुढच्या इक्वेशन मध्ये? रूट 3 म्हणजे काय असतं? 3^1/2 इंटू रूट 3, 3^1/2 इंटू रूट 3. हे मी आय असं ठेवतो. इंटू रूट 3 काय ठेवतोय? आय असं ठेवतोय. बघा लक्षात येते का? कन्फ्युजन असेल तर मला त्यावेळेस विचारा. काय होईल इथं? 3 इंटू 3^1/2 इंटू 3^1/2. फॉर्म्युला काय आपल्याकडे? इथं फॉर्म्युला कुठला आहे बघा? फॉर्म्युला काय? ठीक आहे थोडंच इकडे लिहितो. फॉर्म्युला काय असणार आहे? रूट 3 चा क्यूब काढायचा इज इक्वल टू. हे मी कसं लिहिलंय? कारण रूटच्या फॉर्म मध्ये म्हणून मला क्यूब घेता येते नाही. रूटच्या फॉर्म मध्ये म्हणून मला थोडं क्रिटिकल जात आहे. रूट 3 इंटू रूट 3 इंटू रूट 3. कुठलेही जर रूट मध्ये असेल तर त्याला मी असं लिहू शकतो 3^1/2 इंटू 3^1/2 इंटू रूट 3. 3^1/2, 3^1/2. दिस इज नथिंग बट 3. 3^1/2 इंटू 3^1/2 किती मिळालं? 1 मिळालं. सॉरी म्हणजे 3 मिळालं इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 आहे तसंच. आता हे कुठून आणलं? 3√3 कुठून आणलं ते पण क्लिअर करा. चला घ्या फॉर्म्युला. आपला मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युला आहे a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू. कोण सांगतंय? a⁻m इज इक्वल टू a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m इंटू n. सॉरी a⁻m प्लस n हा आहे फॉर्म्युला. बघा काय झालंय? 3^1/2 इंटू 3^1/2 इंटू रूट 3. 3^1/2. 3 तुमचा कोण आहे? ए आहे. a⁻1/2 इंटू a⁻1/2. 1/2 इथला this 1/2 is the m, this 1/2 is the n. काय मिळतंय? a⁻m
1/2 प्लस 1/2 म्हणजे ए तुमचा कोण आहे 3. 3 रेस टू काय येणार इथं 3 रेस टू 1/2 प्लस 1/2. 1/2 प्लस 1/2 50 प्लस 50 किती येतं 1 येतं. 1/2 प्लस 1/2 किती आलं 1 आलं म्हणून इथं काय आलं 3√3. इथं काय आलं 3√3. चला मग इथं लिहून टाका. हे सगळ्यांच्या लक्षात येते का बघा. कुठल्याच बुकमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये, कुठल्याच नोटबुकमध्ये हे तुम्हाला एक्सप्लेनेशन नाहीये. त्याला स्टार करून ठेवा. हे लक्षात ठेवा. कसं आलं ते लक्षात ठेवा. हे मी कुठल्या बेसवरती 3 घेतलं ते मी तुम्हाला इथं प्रूफ करून दाखवलंय. काय घेऊया मग 64r³ 64r³ मी इथे लिहितो. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 64r³ divided by 64r³ divided by 3√3. कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज मिळाल्या. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मिळाला इक्वेशन नंबर 5. व्हॉल्यूम ऑफ टू स्पेअर मिळाला 8/3 πr³. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मिळाला 64r³ divided by 3√3. म्हणजे मला टोटल व्हॅल्यूम ऑफ टू स्पेअर हे पण कॅल्क्युलेट करता आलं, टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल हे पण मिळालं. आता राहिला प्रश्न पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसीचा. चला ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट इक्वेशन 4 इक्वेशन 5. packing efficiency in BCC is equal to total volume of two sphere. इक्वेशन किती होतं बघा ते 4 होतं का. काय आला टोटल व्हॅल्यूम 64r³ 64 πr³ divided by 3. टोटल व्हॅल्यूम ऑफ टू स्पेअर पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी. टोटल व्हॅल्यूम ऑफ टू स्पेअर इथं आपण कॅल्क्युलेट केलाय. किती येतो बघा. एकाचा किती आहे 4/3 πr³. एका स्पेअरचा 4/3 πr³. टू स्पेअर्सचा 4 × 2 8/3 πr³ डिवायडेड बाय व्हॉट. टोटल व्हॅल्यूम ऑफ युनिट सेल जो मी इथं आत्ता लिहिला होता, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतला ते एकदा चेक करा. काय येणार आहे 64 divided by 3√3. 64 divided by 3√3 into r³. पॅकिंग इफिशियन्सी पॅकिंग फ्रॅक्शन असेल तर इथपर्यंतच फॉर्म्युला लिहायचा. पॅकिंग फ्रॅक्शन असेल तर इथपर्यंत फॉर्म्युला. आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी काढायची आहे म्हणून इंटू 100. चला सॉल्व करा. हे काय येणार इज इक्वल टू 8/3 πr³ into 3√3 divided by 64 into r³ into 100. आता हे कुठून आणलं ते पण बघा. हे कसं कॅल्क्युलेट केलं, हे इक्वेशन कसं मिळवलं. ठीक आहे बघा. A divided by B फॉर्म्युला बघा अगोदर. A divided by B whole divided by C divided by D is equal to A divided by B into D divided by C. चला A कोण आहे, B कोण आहे, C कोण आहे, D कोण आहे आयडेंटिफाय करा. A तुमचा 8 काय येणार आहे. काही इक्वेशन डबल इकडे लिहायचंय का, काय आवश्यकता नाहीये. चला 8 divided by 3. ठीक आहे इथे चेक करा. चला 8 म्हणजे तुमचा कोण आहे 8 πr³ 8 πr³ म्हणजे A तो मी इथे लिहिला. हा 3 म्हणजे हा B इथे लिहिला 3 इंटू A डिवायडेड बाय B डिवायडेड बाय C डिवायडेड बाय D. याचं होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन D डिवायडेड बाय C. काय येणार आहे 64 डिवायडेड बाय 3√3 इंटू r³. काय होणार आहे बघा. हा 3√3 तुमचा कोण आहे D आहे, तो D वरती जाणार. 3√3 D वरती गेला. हे बघा हा तुमचा D आहे तो इथं फायनल इक्वेशन मध्ये बघा 3√3 डिवायडेड बाय 64 r³. आणि हा तुमचा C आहे तो कुठं आला डिवाइड आला 64 r³. ठीक आहे. सेम कुठले कॅन्सल करा. r³ गेट कॅन्सल. 3 गेट कॅन्सल. शिल्लक काय राहिले बघा 8
64 पाय इंटू असं रूट 3 पाय डिवायडेड बाय 8 इंटू 100. रूट 3 पाय डिवायडेड बाय 8 इंटू 100. चला, what happens? Packing efficiency is equal to रूट 3 किती येतं बघा, अप्रॉक्सिमेटली 2 येतं, 1.7 इंटू पाय 3.14 डिवायडेड बाय 8 इंटू 100. चला हे सॉल्व करून बघा, तुमच्याकडे लॉग टेबल नुसार सॉल्व करून बघा. काय इज इक्वल टू 68% पॅकिंग इफिशियन्सी इन BCC. पॅकिंग इफिशियन्सी इन BCC किती मिळालं? 68%. स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट, पॅकिंग इफिशियन्सी किती मिळाली इथे लिहितो मी. पॅकिंग इफिशियन्सी इन BCC इज व्हॉट? 68%. पॅकिंग इफिशियन्सी किती? 68%. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? ऑक्युपाइड स्पेस 68% आहे. सांगा अनऑक्युपाइड कोण सांगताय? अनऑक्युपाइड स्पेस किंवा दुसरं नाव काय हो? व्हॉइड्स म्हणजे एम्प्टी स्पेस, अनऑक्युपाइड स्पेस, किंवा तिसरं नाव काय? एम्प्टी स्पेस. चला फायनल शेवटचं स्टेटमेंट इज इक्वल टू टोटल स्पेस किती आहे? 100 मायनस 68 इज इक्वल टू, बोला, 68 70 32%. पॅकिंग इफिशियन्सी इन BCC 68%. कारण हे बघा, स्पेस का वाढला? 68% तुमच्या त्या दोन आयटम्सने किंवा स्पेअर्सने व्हॅल्यूम ऑक्युपाय केलाय. कारण का? आपल्याकडे 2 नंबर ऑफ आयटम्स आहेत. आयटम्स किती? टोटल नंबर ऑफ आयटम्स 2 नंबर ऑफ आयटम्स तुमच्या BCC मध्ये आहेत, म्हणून ऑक्युपाय केलेला एरिया SCC पेक्षा BCC मध्ये जास्त आहे. म्हणून ऑक्युपाय केलेला एरिया SCC पेक्षा BCC मध्ये जास्त आहे. जर ऑक्युपाय केलेला स्पेस जास्त असेल तर डेफिनेटली एम्प्टी स्पेस कशी असणार? कमी असणार. एम्प्टी स्पेस कशी असणार? कमी असणार. तुमची SCC मध्ये एम्प्टी स्पेस जास्त असणार, BCC मध्ये कमी असणार. जर हे लक्षात आलं असेल तर डेफिनेटली FCC मध्ये पण काय असणार? याच्यापेक्षा कमी असणार. आणि ऑक्युपाइड स्पेस तुमची FCC मध्ये कशी असणार? जास्त असणार. लक्षात ठेवा, these two are the questions of CET. Packing fraction in BCC is 68% and unoccupied space or voids or empty space in BCC is 32%. In next video we are discussing about the packing efficiency in FCC. FCC म्हणजे फेस सेंटर्ड युनिट सेल. आता BCC चं पॅकिंग इफिशियन्सी काढले, एम्प्टी स्पेस किंवा voids काढले किंवा अनऑक्युपाइड स्पेस काढला. थँक्यू.